नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात खूप खूप स्वागत. आज आपण UGC नेट, सेट आणि MS सेटच्या पेपर 1 मधील अत्यंत महत्त्वाच्या आणि हमखास गुण देणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे संवादातील अडथळे किंवा बॅरियर्स टू कम्युनिकेशन. हे संपूर्ण स्पष्टीकरण अगदी सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत असणार आहे. संकल्पना, उदाहरणे आणि काही भन्नाट ट्रिक्स यांच्या मदतीने आपण हा विषय कव्हर करणार आहोत. हा एक असा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच आहे जो अगदी नवशिक्यांसाठी आणि रिपीटर्ससाठीही खूप फायद्याचा ठरेल. चला तर मग थेट सुरुवात करूया. आजच्या या स्पष्टीकरणाची रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ आहे. सुरुवातीला आपण संवादातील अडथळ्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ. त्यानंतर भौतिक आणि शारीरिक अडथळे, भाषिक आणि अर्थविषयक अडथळे, तसंच मानसिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करू. आणि सर्वात शेवटी या अडथळ्यांवर मात कशी करायची आणि परीक्षेसाठीच्या काही खास ट्रिक्स आणि शॉर्टकट्स पाहणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. संवादातील अडथळ्यांची ओळख हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत हायवेटेज टॉपिक आहे. आता एक अगदी साधा प्रश्न पडतो. संवाद नेमका कधी आणि का अपयशी ठरतो? एरवी असं वाटतं की आपण बोललो आणि समोरच्याने ऐकलं म्हणजे संवाद पूर्ण झाला. पण खरंच असं असतं का? प्रत्यक्षात माहितीची देवाणघेवाण ही इतकी सरळ आणि सोपी नसते. या प्रक्रियेत सतत काही ना काहीतरी व्यत्यय येतच असतो, ज्यामुळे संवादाची साखळी तुटते. म्हणूनच संवादातील अडथळा किंवा कम्युनिकेशन बॅरियर म्हणजे नक्की काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणताही असा घटक, गोंगाट म्हणजेच नॉईज किंवा हस्तक्षेप जो मूळ संदेश विकृत करतो म्हणजेच डिस्टॉर्ट करतो आणि प्राप्तकर्त्याला तो संदेश जसाच्या तसा समजण्यापासून रोखतो. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांमध्ये गोंगाट आणि संदेश विकृत होणे हे शब्द वारंवार दिसतात बरं का. त्यामुळे हे कीवर्ड्स अगदी पक्के लक्षात ठेवायचे. आता आपण संवादातील अडथळ्यांच्या पहिल्या मुख्य प्रकाराकडे वळूया, भौतिक आणि शारीरिक अडथळे. परीक्षक अनेकदा या दोन प्रकारांमधला सूक्ष्म फरक विचारून गोंधळात टाकतात. सर्वप्रथम भौतिक अडथळे म्हणजे काय ते पाहूया. हे अडथळे बाह्य पर्यावरणात किंवा आजूबाजूच्या वातावरणात असतात. विचार करा, एखादं महत्त्वाचं व्याख्यान एका मोठ्या ऑडिटोरियममध्ये सुरू आहे आणि तिथे प्रचंड गोंगाट आहे. अशावेळी शेवटच्या रांगेत बसलेल्या व्यक्तीला काहीच ऐकू येणार नाही, बरोबर? तसंच खराब मायक्रोफोन, खूप जास्त भौगोलिक अंतर किंवा अगदी बाहेर सुरू असलेलं ट्रॅफिक, हे सर्व संवादातील बाह्य म्हणजेच भौतिक अडथळे आहेत. इथेच एक अत्यंत महत्त्वाची एक्झाम ट्रॅप लपलेली आहे. भौतिक आणि शारीरिक अडथळ्यांमधला फरक कसा ओळखायचा? अगदी सोपा आहे. भौतिक अडथळा हा सभोवतालची खोली, पर्यावरण किंवा उपकरणांशी संबंधित असतो, तर दुसरीकडे शारीरिक किंवा फिजिओलॉजिकल अडथळा हा प्रेषक किंवा प्राप्तकर्त्याच्या स्वतःच्या शरीराशी संबंधित असतो. म्हणजे समजा कुणाला ऐकण्याची समस्या असेल, आजारपण असेल किंवा डिस्लेक्सियासारखा एखादा विकार असेल, तर तो शारीरिक अडथळा मानला जातो. हा फरक कायम लक्षात ठेवायचा. यानंतर आपण वळतोय भाग 3 कडे, भाषिक आणि अर्थविषयक अडथळे. परीक्षेत सर्वात जास्त प्रश्न याच अडथळ्यांवर विचारले जातात. अर्थविषयक अडथळा कसा निर्माण होतो याचे एक उत्तम उदाहरण पाहूया. समजा एक मॅनेजर कामगारांना काही तांत्रिक सूचना अगदी अस्खलित इंग्रजीमध्ये देत आहे. पण अडचण अशी आहे की त्या कामगारांना केवळ बंगाली भाषाच समजते. आता इथे काय झालं? संदेश पाठवण्याची प्रक्रिया तर पूर्ण झाली, पण भाषेच्या दरीमुळे त्याचा अर्थ एक तर पूर्णपणे चुकीचा लावला गेला किंवा मुळीच समजला नाही. भाषेमुळे निर्माण झालेला हा संवादातील मोठा अडथळा आहे. म्हणूनच परीक्षेसाठी हा एक अत्यंत उपयुक्त शॉर्टकट टेबल इथे दिला आहे. प्रश्नपत्रिकेत जर तांत्रिक शब्द म्हणजे जार्गन, अपरिचित शब्दसंग्रह, खराब भाषांतर किंवा उच्चारातील फरक असे कीवर्ड्स दिसले तर क्षणाचाही विलंब न लावता ओळखायचं की हा भाषिक किंवा अर्थविषयक अडथळा आहे. या एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्स अँड शॉर्टकट्समुळे वेळेची खूप मोठी बचत होते आणि उत्तरही अचूक येतं. आता आपण भाग 4 कडे जाऊया, मानसिक आणि सांस्कृतिक अडथळे. इथे माहितीच्या प्रवाहात व्यक्तीचं मन आणि समाज कसे अडथळे निर्माण करतात ते आपण पाहणार आहोत. मानसिक किंवा सायकोलॉजिकल अडथळे म्हणजे नक्की काय? तर इथे प्राप्तकर्त्याची मानसिक स्थिती एका फिल्टरसारखी काम करते. जर एखादी व्यक्ती प्रचंड रागात असेल, ताणतणावात असेल किंवा बोलणाऱ्याबद्दल आधीच काही पूर्वग्रह मनात ठेवून असेल, तर संवादाचा मूळ हेतू कधीच साध्य होत नाही. असं म्हटलं जातं की
अर्धवट ऐकणं हे गाडी न्यूट्रल गिअरमध्ये ठेवून इंजिन रेस करण्यासारखं आहे. इंजिन कितीही फिरला तरी गाडी पुढे जातच नाही. मन जर दुसरीकडेच असेल तर शब्दांचा काहीच उपयोग होत नाही. इथे सुद्धा या दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट असणं आवश्यक आहे. सांस्कृतिक किंवा कल्चरल अडथळे हे वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये घडतात. जसं की वेगवेगळ्या देशांमध्ये एखाद्या विशिष्ट रंगाचा किंवा संवादादरम्यान डोळ्यांडोळे घालून बोलण्याचा अर्थ अगदी वेगळा असू शकतो. याउलट मानसिक अडथळे हे पूर्णपणे एकाच व्यक्तीच्या मनात, त्याच्या तत्कालीन भावनांमुळे किंवा वैयक्तिक ताणतणावामुळे निर्माण झालेले असतात. चला तर मग आता भाग 5 कडे वळूया. संस्थात्मक आणि पद्धतशीर अडथळे. हे अडथळे सहसा कॉर्पोरेट जगतात किंवा मोठ्या संस्थांमध्ये पाहायला मिळतात. संस्थेची रचना जेवढी गुंतागुंतीची किंवा मोठी असेल तेवढेच संवादात अडथळे येण्याची शक्यता जास्त असते. जर एखाद्या कंपनीत खूप जास्त वरिष्ठ आणि कनिष्ठ स्तर असतील तर अगदी वरून आलेला संदेश तळापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक वेळा फिल्टर होतो किंवा त्याचा अर्थच बदलून जातो. तसंच जर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट नसतील तर संस्थेत संवादाचा मोठा गोंधळ उडणं अगदी साहजिकच आहे. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. भाग 6. अडथळ्यांवर मात करण्याचे उपाय आणि परीक्षेसाठी काही खास ट्रिक्स. समस्या ओळखण्यापासून ती सोडवण्याकडे जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संवादातील अडथळे दूर करण्यासाठी हे सुप्रसिद्ध 7 Cs अत्यंत उपयुक्त ठरतात. ही एक प्रकारची चेकलिस्टच आहे. जेव्हा संवाद क्लिअर म्हणजे स्पष्ट, कन्साईज संक्षिप्त, कॉन्क्रीट करेक्ट, कोहेरेंट कंप्लीट आणि कर्टियस म्हणजे सौजन्यपूर्ण असतो तेव्हा संवादातील बहुतांश अडथळे आपोआपच दूर होतात. परीक्षेत हे कायम लक्षात ठेवा की आकलन वाढवण्यासाठी आणि अडथळे टाळण्यासाठी स्पष्टता आणि संक्षिप्तपणा हे सर्वात आवश्यक घटक मानले जातात. परीक्षेत जेव्हा संवादातील बिघाड कसा सोडवावा यावर प्रश्न येतो तेव्हा पर्यायांमध्ये या काही विशिष्ट कृती शोधणं अत्यंत फायदेशीर ठरतं. संवादासाठी साधी आणि सोपी भाषा वापरल्याने अर्थविषयक अडथळे दूर होतात. योग्य माध्यम निवडणं, सक्रियपणे ऐकणं म्हणजेच ॲक्टिव्ह लिसनिंग आणि वेळेवर फीडबॅक देणं हे यशस्वी संवादाचं गमक आहे. आणि हो, संस्थेमध्ये ओपन डोअर पॉलिसी ठेवल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांशी थेट आणि मोकळा संवाद साधणं खूप सोपं जातं. आता परीक्षेत केस आधारित प्रश्न अचूक आणि अगदी जलद सोडवण्यासाठी हा एक्झाम ॲक्शन प्लॅन नक्की वापरा. जेव्हा समोर प्रश्न येतो तेव्हा सर्वात आधी माहिती पाठवणारा आणि मिळवणारा कोण आहे ते निश्चित करायचं. त्यानंतर संवादात नक्की कुठे बिघाड झालाय, तो नॉईज नेमका कुठे आहे ते शोधायचं. मग आपण पाहिलेल्या कीवर्ड्सचा वापर करून अडथळ्याचा अचूक प्रकार ओळखा आणि शेवटी चुकीचा पर्याय बाद करून म्हणजे एलिमिनेशन मेथड वापरून अचूक उत्तर निवडा. हा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच वेळही वाचवतो आणि यशही निश्चित करतो. शेवटी स्मरणशक्तीची चाचणी घेण्यासाठी हा एक सराव प्रश्न. विचार करा, जर श्रोत्याला परदेशी उच्चार म्हणजेच फॉरेन ॲक्सेंट समजायला अवघड जात असेल तर तो भौतिक, भाषिक की मानसिक अडथळा आहे? आज शिकलेल्या ट्रिक्स वापरून याचं योग्य उत्तर नक्कीच सहज शोधता येईल. आजच्या या कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग विश्लेषणात संवादातील अडथळे अगदी सविस्तरपणे पाहिले आहेत. पण जाता जाता एक नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत चाललंय तसतसे संवाद खरोखरच सुधारत आहेत की नकळतपणे संवादाचे काही नवीन डिजिटल अडथळे निर्माण होत आहेत? यावर नक्की विचार करा.